आता आपण आलो आहोत कोल्हापूरचं सुप्रसिद्ध झाडाखालीचा वडापाव. त्याची शाखा मलकापूरला आहे. झाडाखाली आहे वडापावचा स्टॉल, म्हणून त्याला बोलतात झाडाखालचा वडापाव. आतमध्ये ही रेड कलरची चटणी आहे, कांदा आहे, भरपूर सारी कोथिंबीर आहे आणि वडाची साईज डिसेंट आहे आणि बाहेरचं आवरण पातळ एकदम आणि आतमध्ये पण बघा येलो कलरची बटाट्याची भाजी आहे आणि नॉर्मल आपण जशी बटाट्याची भाजी जिरा मोहरी कढीपत्ता दिसतोय, कोथिंबीर दिसते आणि गरम आहे मस्तपैकी. खाऊन बघूया. सोबत मिरची दिलेली आहे आणि कांदा दिलेला आहे. खाऊन बघूया. वडा एकदम क्रिस्पी आहे, एकदम जास्त तिखट नाही. ती थोडीशी रेड कलरची चटणी ती तिखट आहे, बाकी एकदम मस्त आहे. सोबत आलोय साईनाथ वडापाव. इथे कराडचा फेमस वडापाव आहे साईनाथ वडापाव. लिहिलेलं बघा कराडची ओळख. कराडची ओळख साईनाथ वडापाव. तर आता आतमध्ये जाऊन आपण वडापाव कसा आहे तो टेस्ट करूया. चला तर मग. हा बघा कसे वडापाव आणि हातात एका हातात मिरची घेऊन उभे आहेत. आम्ही इथे 2 वडापाव आणि 1 मठ्ठा घेतला. इथे आमचा वडापाव आलेला आहे आता. 2 वडापाव आणि हा मठ्ठा आता संपवला हिने. मलाई मठ्ठा पीठ बघूया कसं आहे. थंडगार एकदम आणि जिरा पावडर टाकली याच्यामध्ये. जिराची आणि धन्याची पण थोडीशी पावडर आणि गोड चवी थोडीशी, म्हणजे आंबट नाही. आपण जसं ताक वगैरे पितो तसं मस्त थंड आहे. असं बघा चपटा वडापाव आहे. बटाट्याची भाजी दिसते, कोथिंबीर दिसते, कांदा दिसतोय आपल्याला. कोथिंबीर भरपूर सारी आहे आणि चटणी पण लावून दिली त्यांनी. आणि पाव असा गोल आहे, राऊंडमध्ये असं कट केलं. आणि हे आउटर लेअर आहे याची ती एकदम अशी जाडी आहे, थोडी पातळ नाही आहे, जाडी आहे. धने दिसत आहेत, फ्राय दिसते, जिरं दिसतं आहे. चला टेस्ट करून बघूया. आणि हिरवी मिरची पण दिलेली आहे मस्तपैकी तळलेली. चला टेस्ट करून बघूया. मस्त एकदम छान आहे. बटाट्याची भाजी आहे ना ती आपली मस्त एकदम तिखट आहे, छान लागते, टेस्ट मस्त लागते. आणि ती लेअर जाड असून पण असं एकदम पिठा लागत नाही आहे, परफेक्ट आहे, मस्त. मिरची पण खाऊया जरा. तिखट नाही, तिखट मस्त आहे, मीठ लावलेली. शिवनेरी ढाबा पार्सल सेवा त्याच्या अपोजिटच बरोबर ह्या दादांचा पाणीपुरीचा स्टॉल आहे. 1 नंबर पाणीपुरी भेटते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि हायजीन पण एकदम मस्त असतं. टोमॅटो, पुदिना, पेरू, लसूण, रेग्युलरवाली आपली पाणीपुरी जी असते ती, आणि ही लास्टवाली हाजमा हजम. 1 नंबर टेस्ट असते सगळ्यांची. तुम्ही नक्की या आणि ट्राय करा. तर आता आपण आलो आहोत जय महाराष्ट्र पाणीपुरी सेंटर. इथली पाणीपुरी देण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. ते दादा आधी कांदा आणि नायलॉनची शेव आपल्याला त्या बाउलमध्ये देतात, म्हणजे आपण पाणीपुरी खाता खाता ते तोंडी लावायला असं मध्ये मध्ये खाऊ शकतो किंवा पाणीपुरीवरती टाकून पण खाऊ शकतो. त्याची पण टेस्ट 1 नंबर लागते. एका प्लेटमध्ये तुम्हाला या सगळ्या फ्लेवर्सच्या पाणीपुरी खायला मिळतात. टोमॅटो, पुदिना, पेरू, लसूण, रेग्युलरवाली पाणीपुरी जी आपली भेटते मुंबईला ती, आणि हाजमा हजम. तर माझी पर्सनली फेवरेट लसूण आहे. त्याचं पाणीचा जो फ्लेवर आहे लसणाचा जो लागतो ना, 1 नंबर लागतो, मस्त एकदम टेस्ट लागते. लसूणची चव ज्यांना आवडत असेल लसूण खायला असा पण त्यांना भरपूर आवडेल. तुम्ही नक्की इथे ट्राय करा पाणीपुरी. मी आणि दीदी इथे आलो की नक्की पाणीपुरी खातो.
नेक्स्ट आता आपण आलो आहोत भरकादेवी आईस्क्रीम खाण्यासाठी, जे की कॉलेज रोडलाच आहे विद्यानगर येथे. टॉप मस्त आहे, पण हे बघा हा ब्लॅक करंट आहे, तो ब्लू आहे आणि हा वाला कोणतरी मँगो. नाही, मला ते सेन्सिटिव्ह आहे, असं खाल्ल्यानंतर हे होतं ना, मस्त लागते टेस्ट. आणि आईस्क्रीमाची पातळ होते ना, ते बाजूबाजूचं खायला मस्त मजा येते. ह्यामध्ये ब्लूबेरीचे चंक्स पण आहेत असे, तर ते खाताना मस्त वाटतं. भरपूर सारे आहेत. हिरवीला आवडत नाही आमच्या. हे बघा अजब गजब कॉम्बिनेशन काय काय करत असते. मँगो प्लस ब्लॅक करंट कसं लागतंय? नाही फेल आहे. आईस्क्रीम चांगलीच आहे, हा चमचा त्याच्यावर जास्त चांगला आहे. बघा असं ना कट करायचं आहे आणि असं, आणि कट करून झाल्यानंतर मग तसं स्टोप घ्यायचा आणि मग खायला इझी पडतं. असं दोन यूज होतात बघा. आपण आलो कॅफे अविको मध्ये. आपण ऑर्डर केले गार्लिक ब्रेड शॉर्ट आलेले आहेत. 10 शॉर्ट्स आहेत. ते ब्रेडचे ना छोटे छोटे असे बटन टाईप कट करून घेतलेत. त्याच्यावरती टॉपिंग आहेत. सगळं काय खाल्ल्यानंतर कळेल काय ते. खाऊन बघूया आपण कसं लागतंय ते. मस्त टेस्ट आहे. गार्लिकचं जास्त गार्लिक सॉस आहे वाटतं त्याच्यावरती टॉपिंग. थोडी चीज टाकले वरती. परत चिली फ्लेक्स आहेत थोडेसे, ऑरेगन आहे आणि मस्त टेस्ट लागते एकदम. काहीतरी वेगळं म्हणून ट्राय करायला गेलं. छान लागते पण मस्त लागते टेस्ट. एक नंबर आहे. ते कसं ओपन करून दाखवतो तुम्हाला. भरपूर चीजी आहे आणि ब्रेड पण भरपूर क्रिस्पी आहे. सॉस बरोबर सर्व केलंय. या कॅफे मध्ये खाण्यासाठी बरेच ऑप्शन आहे. चहा कॉफी पासून पिझ्झा बर्गर पासून मॅगी तुम्हाला सगळं काय मिळेल. आणि याची एक ब्रांच आहे ना ती मलकापूरला पण आहे. आता आपण आहोत कराडला विद्यानगरला. याची एक ब्रांच मलकापूरला पण आहे. मस्त फूड आहे पण एकदम छान आहे.
आता आम्ही आलो आहोत आमच्या फेवरेट स्पॉटला, साईराम भेळ येथे. चला जाऊया. पहिलं तुमचं आलाय पहिली. वाव भारी ना. मस्त एकदम नेहमी सारखं. दीदी नेहमी आल्यानंतर इथे भेळ मागवते आणि मी आल्यानंतर नेहमी रगडापुरी मागवते. एक नंबर आहे मस्त. मस्त टँगी अशी टेस्ट आहे. थोडा आंबट असं चिंचेचं पाणी टाकलं जातं. आंबट आणि गोड चव येते. मस्त आहे टेस्टला. आपल्या मुंबईमध्ये कसं रगडापुरी असते किंवा रगडा पॅटीस असतं, त्यामध्ये पॅटीस असतं ते आणि त्याच्यावरती ते सगळं टॉपिंग करतात ना, तर इथे वेगळं असतं जरा. इथे तुम्हाला हिरवे वाटाणे वगैरे पण दिसतात बघा. इथे पॅटीस वगैरे काय नसतं. आपलं हे पाणी असतं ते चिंचेचं आणि गुळाचं आणि तिखट पाणी असतं, ते पुऱ्या क्रश करून टाकल्यात. नायलॉनची शेव आहे, हिरवे वाटाणे आहेत आणि कांदा टोमॅटो सगळं टाकलेलं आहे आणि असं टँगी मध्ये टेस्ट येते मस्त त्या चटणीची, त्यामुळे मस्त लागते. आणि बटाटा पण आहे. असं पॅटीस वगैरे नाही, असं हे मिक्स करून देतात. एक नंबर लागते. त्यांना ॲम्बियन्स पण एकदम मस्त आहे. स्लो मध्ये ना म्युझिक लावलेले असतात आणि एकदम मस्त म्युझिक लावलेले असतात छानपैकी एकदम. आणि लाइटिंग वगैरे पण मस्त आहेत वरती. एकदम सॉफ्ट लाईट आहेत, एकदम असं डोळ्यावरती येत नाहीत. मस्त वाटतं एकदम. खाताना एकदम मस्त फील येतो. बाजूला मिरर पण आहे दोन्ही साईडला. भाजी एकदम बटरी वाटते. त्यांनी बटर टाकले भरपूर. चला फर्स्ट बाईट घेऊया. तर पुण्याची फेमस SPDP ट्राय करूया. काही पण चाटचा आयटम खाल्ल्यानंतर सुकीपुरी खाणं शास्त्र असतं. आपण आता आपल्यासाठी घेतलाय मलाई गोळा, जो की 40 रुपयाला आहे. मी फर्स्ट टाइम खाते. दीदीने पहिल्यांदा खाल्लेला आहे.